इयत्ता 10वी, विषय मराठी, बालसाहित्यिका गिरजा कीर, स्थूल वाचन, स्वाध्याय. प्रश्न पहिला आहे, आकृत्या पूर्ण करा. साहित्यिक गिरजा कीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये. अ. कथा, सामाजिक मूल्यांचे संस्कार, प्रदेशस्पर्शी व शिकवण देणारी कथा, वास्तव जीवनाशी संबंधित प्रसंग. आ. चरित्रे, प्रेरणादायी व आदर्श व्यक्तिमत्वाचे वर्णन, सोप्या व भावस्पर्शी भाषेचा वापर, जीवन मूल्याचे शिक्षण. प्रश्न दुसरा आहे, टिपा लिहा. अ. गिरिजा कीर यांच्या बालनाटिकांचे विशेष. उत्तर. गिरिजा कीर यांच्या बालनाटिकामध्ये बालविश्वातील दैनंदिन प्रश्नांना महत्त्व दिलेले असते. त्या नाटिकामध्ये चमत्कार किंवा अद्भुततेपेक्षा वास्तव जीवनातील अनुभव आणि मुलांच्या भावना अधिक प्रभावीपणे मांडल्या आहेत. मोजक्या पात्रातून जिवंत प्रसंग उभे करण्याची त्यांची खास शैली आहे. बालकांच्या मनाचा विचार करून सोपी, आकर्षक आणि संवादात्मक भाषा वापरलेली आहे. नाटिकामधून सामाजिक संदेश आणि मूल्यसंस्कार सहजपणे दिले जातात. त्यामुळे या नाटिका बालकांसाठी मनोरंजक तसेच शिक्षणदायी ठरतात. आ. येडबंबू ढब्बो या गिरिजा कीर यांच्या बालकादंबरीतील विनोद. उत्तर. येडबंबू ढब्बो या बालकादंबरीत घरातील साध्या प्रसंगातून विनोद निर्माण केला आहे. ढब्बू या मुलाच्या गमतीशीर स्वभावामुळे कथा मनोरंजक बनते. आईला खुश ठेवण्याच्या प्रयत्नात तो अनेक हास्यास्पद प्रसंग घडवतो. मिठाई गरीब मुलांना वाटण्याचा प्रसंग विशेष विनोदी आहे. त्याच्यावरती मदन निरागसता आणि बालसुलभ विचार दिसतात, ज्यामुळे वाचकांना हसू येते आणि कथेला हलका फुलका विनोदी रंग प्राप्त होतो. प्रश्न तिसरा, मधूचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे. या विधानाबाबत तुमचा अभिप्राय स्पष्ट करा. उत्तर. गोष्ट एका माणसाची. या कथेत मधू हा गरीब मुलगा आपल्या आईच्या आजारपणामुळे अत्यंत अस्वस्थ होतो. पैशांच्या अभावामुळे तो चुकून पैसे चोरतो, पण त्या पैशासोबत असलेले पत्र वाचल्यानंतर त्याचे मन जागे होते. तो आपल्या चुकीची कबुली देतो आणि प्रामाणिकपणे त्या माणसाला भेटतो. त्या माणसाचे मोठेपण आणि समजूतदारपणा पाहून मधूला आपल्या कृतीची जाणीव होते. तो सुधारण्याचा प्रयत्न करतो. यावरून मधूचे मन संवेदनशील, भावनाशील आणि आत्मचिंतन करणारे असल्याचे दिसते, ज्यामुळे हे विधान योग्य ठरते. प्रश्न चौथा, साहित्य कृतीचा आस्वाद घेताना लक्षात घ्यायचे मुद्दे तुमच्या शब्दात स्पष्ट करा. उत्तर. साहित्य कृतीचा आस्वाद घेताना सर्वप्रथम त्या कृतीचा वाङ्मय प्रकार ओळखणे आवश्यक असते. त्यातील व्यक्तिरेखा कशा प्रकारे रेखाटल्या आहेत, त्या नैसर्गिक आहेत की कृत्रिम हे पाहावे लागते. कथानक आकर्षक, सुसंगत आणि उत्कंठावर्धक आहे का हेही महत्त्वाचे असते. लेखकाची भाषा सोपी, प्रभावी आणि वाचकाला गुंतवून ठेवणारी आहे का, याचा विचार करावा लागतो. सुरुवात व शेवट किती परिणामकारक आहेत हेही पाहिले जाते. तसेच त्या साहित्यकृतीतून मिळणारे मूल्य, संदेश आणि जीवनदृष्टी वाचकावर कसा परिणाम करतात याचेही निरीक्षण करून आस्वाद घेतला जातो. उपक्रम. पाठ्यपुस्तकातील कोणत्याही एका पाठाचा समीक्षेच्या रससौदाच्या पायऱ्यांच्या अनुषंगाने अभ्यास करा व त्याचे लेखन करा. उत्तर. पाठ 8वा, वाट पाहताना या पाठाचा समीक्षेच्या रसस्वादाच्या पायऱ्यांच्या अनुषंगाने अभ्यास. 1. प्रस्तावना. वाट पाहताना हा पाठ अरुणा ढेरे यांनी लिहिला आहे. या पाठात वाट पाहणे या मानवी अनुभवाचे विविध पैलू लेखिकेने अत्यंत संवेदनशीलतेने आणि भावपूर्ण शैलीत मांडले आहेत. बालपणीच्या आठवणी, निसर्गप्रेम, पुस्तकाविषयीची ओढ, कवितेशी असलेले नाते आणि माणुसकीचा संदेश यांचे सुंदर चित्रण या पाठात आढळते. 2. आशय सौंदर्य. या पाठाचा मुख्य विषय वाट पाहणे हा आहे. कोकिळेच्या
कुजनाची, उन्हाळी सुट्टीची, पुस्तकांची, पोपट्यांच्या थव्यांची, कवितेच्या आगमनाची आणि आत्याच्या घरी परत येण्याची वाट पाहताना निर्माण होणाऱ्या विविध भावनांचे चित्रण लेखिकेने केले आहे. पुढे चिनी पोस्टमनच्या कथेद्वारे वाट पाहण्यात दडलेली करुणा आणि माणुसकी अधोरेखित केली आहे. प्रतीक्षेमुळे गोष्टींचे महत्त्व वाढते, संयम आणि श्रद्धा दृढ होते, हा विचार प्रभावीपणे मांडला आहे. 3. भावसौंदर्य. पाठात आनंद, उत्कंठा, हुरहुर, प्रेम, माया, करुणा आणि समाधान अशा विविध भावनांचे दर्शन घडते. बालपणीच्या आठवणीमधून निरागस आनंद व्यक्त होतो, तर आत्याची वाट पाहताना निर्माण होणारी अस्वस्थता मनाला स्पर्श करते. वृद्ध स्त्री आणि पोस्टमनच्या प्रसंगातून करुण रसाची अनुभूती येते, त्यामुळे वाचक भाविश्वाशी एकरूप होतो. 4. भाषिक वैशिष्ट्ये. लेखिकेची भाषा अत्यंत सोपी, ओघवती आणि काव्यात्म आहे. निसर्ग वर्णन करताना त्यांनी चित्रमय शब्दांचा वापर केला आहे. कोकिळीचे कुहू, उंबराच्या पिकल्या फळावर पोपटांचे हिरवे पंख यासारख्या वर्णनामुळे दृश्य डोळ्यासमोर उभे राहते. ललित शैली, भावपूर्ण शब्दयोजना आणि अनुभवप्रधान मांडणी यामुळे लेखन प्रभावी झाले आहे. कलात्मकता. लेखिकेने आठवणी, निसर्गचित्रण, अनुभवकथन आणि उदाहरणांचा सुंदर संगम साधला आहे. बालपणातील प्रसंग आणि चिनी पोस्टमनची कथा यामधून वाट पाहणे या संकल्पनेचे अनेक पैलू उलगडले आहेत, त्यामुळे पाठाला भावनिक आणि कलात्मक उंची प्राप्त झाली आहे. 6. जीवनमूल्य. या पाठातून संयम, धैर्य, श्रद्धा, विश्वास, प्रेम, माणुसकी आणि संवेदनशीलता ही जीवनमूल्ये अधोरेखित होतात. प्रतीक्षेमुळे माणूस अधिक परिपक्व बनतो आणि नात्यांचे महत्त्व समजते, हा संदेश पाठातून मिळतो. सोमत. वाट पाहताना हा पाठ मनाला स्पर्श करणारा आहे. प्रत्येकाच्या आयुष्यातील प्रतीक्षेचे अनुभव लेखिकेने जिवंत केले आहेत. पाठातील निसर्गवर्णन, भावनाची अभिव्यक्ती आणि माणुसकीचा संदेश वाचकाला विचार करायला लावतो. त्यामुळे हा पाठ केवळ आठवणींचे वर्णन न राहता जीवनाचा अर्थ समजावून सांगणारा ठरतो. निष्कर्ष. वाट पाहताना हा पाठ प्रतीक्षेचे महत्त्व अधोरेखित करणारा, मानवी भावभावनांचे सूक्ष्म दर्शन घडवणारा आणि जीवन मूल्यांची जाणीव करून देणारा उत्कृष्ट ललित लेख आहे. आशय, भाषा, भावसौंदर्य आणि जीवनदृष्टी या सर्व बाबतीत हा पाठ प्रभावी व संस्मरणीय ठरतो. भाषा सौंदर्य. या खेळात डावीकडील चौकटीत काही शब्द दिलेले आहेत. त्याच अर्थाचे 2 अक्षरी जोडाक्षरे असलेले शब्द तुम्हाला ओळखायचे आहेत. त्या शब्दातील जोडाक्षरे वेगळी काढल्यावर त्यातून 2 अर्थपूर्ण शब्द तयार होतात. ते चौकटीत दिलेले आहेत. उदाहरणामध्ये छान या अर्थावरून मस्त हा शब्द सुचवला आहे आणि मस्त वरून मस आणि मत हे 2 शब्द बनतील, ज्यांचे अर्थ उजवीकडील चौकटीत दिले आहेत. उदाहरण. छान, मस्त, मस. चाकमीळ, अंगावरील तीळ. तर मत म्हणजे सल्ला, अभिप्राय. तर 1. खरे, रास्त, रास म्हणजे जीग, रात, रजनी. कविता, काव्य, काव, गेरू, तांबडी माती, काय, प्रश्नार्थक अव्यय. 3. प्रशस्त, टोलेजंग, भव्य, भय म्हणजे धास्ती, भव म्हणजे संसार. 4. सारखेपणा, साम्य, साम वेदाचे नाव, गोड बोलणे, साय मलई. 5. पसंत, मान्य, मान, गळा, आदर, माय आई.